कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीचे सर्व पक्षीय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत उमेदवार रुपेश अशोक पावसकर यांच्यासह शिवसेना उबाटाच्या नेरूर देऊळवाडा उत्तर भाग पंचायत समितीच्या उमेदवार दीप्ती प्रदीप नाईक आणि नेरूर देऊळवाडा दक्षिण भाग मतदारसंघाच्या पंचायत समिती उमेदवार अर्चना आत्माराम बंगे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नेरूर सवाटा येथे नुकतंच माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। या मतदारसंघातील आमचे तीनही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला। खरं तर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचे लाड या ठिकाणी उभे होते। दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उभ्या होत्या। परंतु नेरूर गावातील सगळ्या ग्रामस्थांनी एक विनंती केली आणि सगळ्यांनी ठरवलं की ह्यावेळी रुपेश पावसकरांसारखा चांगला कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता त्याला निवडून द्यायचं या गावातल्या ग्रामस्थांनी ठरवलं आणि मग शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्याला होकार दिला आणि आमच्या लाडाने उमेदवारी या ठिकाणी मागे घेतलेली आहे। शिवसेनेच्या पुरस्कृत म्हणून रुपेश पावसकर हे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि दोन्ही ठिकाणी आमच्या अर्चना बागे ज्या मागच्या वेळी ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या, इथे आमच्या सौभाग्यवती नाईक मॅडम सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करत होत्या। या दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहेत आणि रुपेश पावसकर यांना सगळ्यांनीच ग्रामस्थांनी या ठिकाणी या भागातल्या एकमुखी पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे। कुडाळ तालुक्याचा विचार केला तर अनेक ठिकाणी शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे। स्थानिक उमेदवार दिला नाही, बाहेरचा उमेदवार दिला अशी चर्चा आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल का असं काय वाटतं? नाही, खरं तर कालच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये अनेक लोकांना आश्वासन दिले होती की तुम्हाला जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडणूक देऊ, परंतु आपण बघितलं असेल की या कुडाळ तालुक्यामध्ये तेच उमेदवार पुन्हा पुन्हा देण्यात आलेले आहेत। आता संजय बडते 5 वेळा या ठिकाणी जिल्हा परिषदला उभे आहेत, वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या पक्षातनं, किंवा असे अनेक उमेदवारांची नावं येतील। आता मिलिंद नाईक म्हणून सरपंच होते, ते 3दा उभे होते आणि आता ते सरपंच पण आहेत। आता पिंगोळीमध्ये बघितलं असेल तर आकेरकर म्हणून उमेदवार आहेत, ते सरपंच पण आहेत आणि ते पण आधी आता सध्या सरपंच उमेदवार आहेत। त्यामुळे त्याच लोकांना उमेदवारी देण्याचा जो काही पॅटर्न राणे सबळ केंद्र आपला आहे त्याच्याविरुद्ध आता कुडाळातील जनता एकत्र येईल। आम्ही सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि नवीन चेहरे भागाचा विकास केला, त्याच लोकांना का संधी पुन्हा हा आमचा प्रचाराचा मुद्दा आहे। कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्वपक्षीय लोक यांनी मला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आमचे मित्र विजय लाड यांनी सर्वांचा मान ठेवून सन्मानपूर्वक फॉर्म पाठी घेऊन मला लढण्याची संधी दिली। त्याबद्दल मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्वप्रथम शेखर गावडे असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। भविष्यात मी जिंकल्यानंतर त्या गावाची व देवाची सेवा करण्याची तुम्हाला प्रामाणिकपणे शब्द देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्याबरोबर खाली 2 पंचायत समितीला, एक वालावल पंचायत समितीला अर्चना अतुल बंगे व ह्या पंचायतीला दीप्ती प्रदीप नाईक, म्हणजे दोन्ही खाली मशाल या चिन्हावर लढणार आहेत आणि मी नारळी निशाणी गाव पॅनलतर्फे घेतलेली आहे। तरी सर्व लोकांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे। परिषद मतदारसंघातील संपूर्ण जनतेच्या आणि मतदारांच्या विनंतीनुसार आणि सर्व पक्षीय लोकांच्या आग्रहाखातर संपूर्ण मतदारसंघामध्ये रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा आग्रह झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार आमच्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला होकार दिला आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी रुपेश पावसकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि गेले 2 ते 3 दिवस या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आज या ठिकाणी प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक आणि इथले मानकरी राजी गावडे यांच्या हस्ते झालेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघातील लोक आपला माणूस, दोन्ही पंचायत समिती सदस्य जे आहेत त्या आपल्या आहेत अशा प्रकारचं मानून तीनही उमेदवार भरघोस मताने निवडून देतील अशी ग्वाही सगळ्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही कामाला लागलो आणि नक्की आमचा 100% विजय पक्का आहे। तत्पूर्वी श्रीदेव कलेश्वर व अन्य देवतांचं दर्शन घेण्यात आलं। यावेळी सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर, नेरूर देऊळवाडा उत्तर विभाग उमेदवार दीप्ती नाईक,
नेरूर देऊळवाडा दक्षिण भाग उमेदवार अर्चना बंगे यांच्यासह अतुल बंगे, शेखर गावडे, विजय गावडे, प्रभाकर गावडे, भास्कर गावडे, विजय लाड, मंजुनाथ फडके, कृणाल किनळेकर, राजन खोबरेकर, रुपेश वाडियेकर, प्रसाद गावडे, सुशील चिंदरकर, भूषण गावडे, अमोल शृंगारे, सचिन गावडे, गिरीश नेरूरकर, प्रवीण नेरूरकर, नरेंद्र नाईक, प्रदीप नाईक, आबा नाईक, राजा पावसकर, श्रीधर नाईक, मंगेश बांदेकर, श्यामसुंदर परब, सचिन परब, श्यामसुंदर करलकर, संतोष करम, अजय राणे, वैभव सरमळकर व अन्य उपस्थित होते.